मॉर्निंग स्टुडंट्स, स्टार्टिंग विथ द ECI. ECI चे आपले काय चालू होते बेटा? सम्स. ठीक आहे. आता आज पुढचा सम मी स्टार्ट करतोय. ठीक आहे. बरं, काय म्हणतोय बेटा पुढचा सम? पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल. ते सम कॉपी करायचं आहे. ठीक आहे. आणि मग आता सम स्टार्ट करतोय. व्होल्टेज अँड करंट इक्वेशन इन द सर्किट विथ किती बेटा? 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत दिली किती बेटा? 50 हर्ट्ज. पुढे काय म्हणतोय? व्होल्टेजची इक्वेशन आणि करंटची इक्वेशन दाखवली किती आहे? 282 साइन ऑफ किती बेटा? ओमेगा टी. याला ब्रॅकेट मध्ये टाकतो. आणि करंटची इक्वेशन I इज इक्वल टू 14.1 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी minus pi by 6. Omega t minus pi by 6. Draw the two waves to a scale on the same axis. अच्छा, काय करायचं बेटा? वेवफॉर्म्स काढायचे आहेत. वेवफॉर्म्स काढायचे आहेत. Draw the two waves to the scale. To the scale म्हणजे बऱ्यापैकी सेम याच्यावर. ठीक आहे. To the scale on same axis. आता हे महत्वाचं आहे. On same axis. On same axis. याचं मीनिंग काय बेटा? आतापर्यंत आपण काय केलं बेटा माहिती का? सगळ्याच्या वेवफॉर्म्स काढल्या. व्होल्टेजची वरती असेल तर करंटची खाली घेतली. राईट. म्हणजे व्होल्टेजची वेगळी आणि करंटची वेगळी अशी वेवफॉर्म काढायचं होतं. आता त्यांचं असं नाही म्हणणं. त्यांचं काय म्हणणं? एकाच एक्सिस वरती म्हणजे एक्सिस एकच ठेवा. त्याच एक्सिस वरती व्होल्टेजची वेवफॉर्म पण दाखव आणि त्याच एक्सिस वरती करंटची वेवफॉर्म पण दाखव. हा टिपिकल मुद्दा ह्या गणिताचा. काय बेटा टिपिकल मुद्दा ह्या गणिताचा? की व्होल्टेजची वेवफॉर्म आणि करंटची वेवफॉर्म एकाच याच्यावरती तुला दाखवायची. व्होल्टेजची वेवफॉर्म आणि करंटची वेवफॉर्म काय एकाच एक्सिस वरती दाखवायची. एकाच कशाला दाखवायची? एक्सिसवर. कशी दाखवायची ते दाखवतो. ठीक आहे. पुढे काय? RMS व्हॅल्यू ऑफ द करंट. हा पहिला मुद्दा काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय? RMS व्हॅल्यू ऑफ द करंट. IRMS. RMS व्हॅल्यू ऑफ द करंट म्हणजे IRMS. पुढे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. ॲव्हरेज व्हॅल्यू पण कोणाची बेटा? व्होल्टेजची. ॲव्हरेज व्हॅल्यू व्होल्टेजची म्हणून VAVG. आणि पॉवर कंझ्युम इन द सर्किट. पॉवर कंझ्युम म्हणजे P ची किंमत. कोणासाठी बेटा? पॉवर कंझ्युम इन अ सर्किट. बर, आता लक्ष द्या. सगळ्यात पहिले वेवफॉर्म काढून घेऊ. वेवफॉर्म ऑन द सेम एक्सिस. बर, कोणी मला सांगू शकेल हे जे गणित आहे हे कोणाचं आहे? प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह का प्युअर कॅपॅसिटिव्ह? कशाचं आहे बेटा? प्युअर इंडक्टिव्ह. कुठलं बेटा? प्युअर इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह का? लॅग होत आहे. काय होतंय बेटा? लॅग होतंय. येस और नो? काय होतंय? लॅग होतंय. लॅग होतोय म्हणून ऑटोमॅटिकली हे गणित कशाचं? माझं प्युअर इंडक्टिव्ह. किंवा वेवफॉर्म काढायची म्हटली तर सिंपली इथे पहा. ही कुठली वेवफॉर्म झाली बेटा तुमची? ही कुठली वेवफॉर्म झाली? व्होल्टेजची. व्होल्टेजची वेवफॉर्म स्मॉल v इज इक्वल टू किती असतं? Vm. Vm ची किंमत दिलेली आपण तीच किंमत टाकू. 282 साइन ऑफ किती आलं? ओमेगा टी. 0 पासून स्टार्ट झाली बेटा. राईट. आता I ची वेवफॉर्म काय? लॅग आहे. लॅग किती लॅग आहे? पाय बाय 6. आता पाय बाय 6 म्हणजे किती असतो अँगल? इथे रफ मध्ये लिहितो. पाय बाय 6 म्हणजे किती असतो बेटा? 30 डिग्री. माहिती आहे? पायची किंमत किती असते? 180. 180 भागिले 6 किती येतं? 30 डिग्री. किती येतं बेटा? 30 डिग्री. मग साधारणपणे 30 डिग्री इथे येईल. मी अजून केले इथे काय येईल तुमची 90. इथे 30, इथे 60. ठीक आहे. अंदाजे काढायचे बेटा. इथून घेऊ. ठीक आहे. सेम एक्सिस म्हणतोय म्हणून इनडायरेक्टली दोघीच्या दोघी वेवफॉर्म्स म्हणजे एकाच एक्सिस वरती येणार. दोघीच्या दोघी वेवफॉर्म्स कुठे आले बेटा? एकाच एक्सिस वरती येणार. आले बेटा? दोघी वेवफॉर्म्स कुठे आल्या? एकाच एक्सिस वरती आल्या. एकच एक्सिस म्हणजे काय? की बाबा दोघं वेवफॉर्म जे आहेत त्या काढा. पण कशा काढायच्या आहेत बेटा? दोघं वेवफॉर्म्स तुम्हाला एकाच एक्सिस वरती घ्यायच्या आहेत. आतापर्यंत आपण व्होल्टेजची वेवफॉर्म वेगळी काढायचो, करंटची वेवफॉर्म वेगळी काढायची. इथे कन्फ्युजन होईल म्हणून इथे तुम्हाला ही कुठली झाली? व्होल्टेजची आणि ही कुठली झाली आता? करंटची. करंटची इक्वेशन स्मॉल I इज इक्वल टू किती आहे? 14.1 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी मायनस पाय बाय 6 झालं. व्होल्टेज आणि करंटची इक्वेशन. आपण याला काय देऊ? इक्वेशन 1 देऊ. याला इक्वेशन 2 देऊ. आता काय करू बेटा? पुढचं गणित सोडवायचे. IRMS, VAVH आणि पॉवर सगळं काढायचे. म्हणून आधी कम्पेअर इक्वेशन 1. कम्पेअर इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला कम्पेअर करा. कोणासोबत? स्मॉल v इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. मग त्याच्यावर मला Vm ची किंमत भेटते बेटा.
व्हीएम किती आलं 282 वोल्ट. व्हीएम तर भेटला. येस. तसंच स्मॉल आय ला पण कम्पेअर करता येईल. कम्पेअर इक्वेशन 2. कम्पेअर इक्वेशन 2 कोणासोबत स्मॉल आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी -5. मग आय एम ची किंमत भेटली. आय एम किती आलं बेटा इथे 14.1 काय एम्पियर. आणि फाय ची पण किंमत भेटली π/6. π/6 म्हणजेच किती असतो बेटा 30 डिग्री. π/6 म्हणजेच किती असतो 30 डिग्री. मग पुन्हा या दोघांना चौकंडपा करतो. या दोन किमती भेटल्या. पुढे आता मला IRMS काढायचा आहे. तर IRMS साठी सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. IRMS इज इक्वल टू किती असतो बेटा IRMS 0.707 इंटू द IM आहे बेटा हा फॉर्म्युला. IRMS इज इक्वल टू 0.707 इंटू द IM म्हणजेच 0.707 इंटू IM ची किंमत 14.1. मग पुन्हा IRMS ची किंमत लिहायची आहे. कॅल्क्युलेशन्स करा. किती आहे 0.701 0.707 इंटू 14.1 9.96 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत आली IRMS. ही कुठली किंमत आली बच्चलो IRMS भेटला. आता पुढे काय काढायचं तो म्हणतो ॲव्हरेज व्हॅल्यू. VAVG चा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. VAVG आता फॉर्म्युले सगळ्यांचे पाठ पाहिजेत बेटा. मुद्दा म्हणून मी लिहित नाहीये म्हणजे बाजूला लिहित नाहीये. फॉर्म्युला इथे लिहितोय सम मध्ये पण बाजूला लिहित नाही बेटा. VAVG इज इक्वल टू 0.637 इंटू द VM. मग पुन्हा 0.637 VM आहे माझ्याकडे आहे बेटा किती आहे 282. VAVG चलो करा कॅल्क्युलेशन. 0.637 इंटू 282 किती आलं बेटा 179.63 काय येईल वोल्ट. कशाची किंमत आली VAVG. कशाची किंमत आली बेटा VAVG भेटलं. पुढे काय करायचं पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला VRMS इंटू द IRMS इंटू कॉस ऑफ फाय. पहिले मला काय लागतो बेटा VRMS लागतो. VRMS आहे का नाहीये. मग VRMS कसं काय करता येईल VRMS विच इज इक्वल टू पुन्हा 0.707 इंटू द VM विच इज इक्वल टू 0.707 इंटू VM ची किंमत 282. VRMS कॅल्क्युलेशन्स करा. 0.707 इंटू 282 किती आलं बेटा 199.374 काय वोल्ट. कोणाची किंमत आली VRMS. आता पॉवरचा फॉर्म्युला VRMS इंटू IRMS आहे कॉस ऑफ फाय ची पण किंमत माझ्याकडे किती बेटा 30. मग फॉर्म्युला VRMS इंटू द IRMS इंटू द कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू VRMS ची किंमत 199.37 इंटू IRMS ची किंमत 9.96 इंटू कॉस ऑफ किती बेटा फाय ची किंमत किती आहे 30. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 199.37 इंटू 9.96 इंटू कॉस ऑफ 30 किती आलं बेटा मोठा आन्सर आहे त्याला EN ची दाबा 1.719 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मध्ये. कशातील वॅट मध्ये. आता तुम्ही जर थोडंसं बारकाईने नीट विचार कराल ना बेटा तर मला काही लोक हा प्रश्न त्यांच्या डोक्यात येईल सर इथे नेहमी π/2 असतं चाहे ते इंडक्टिव्ह असू द्या चाहे ते कॅपॅसिटिव्ह असू द्या. इथे कंपल्सरी का असतं बेटा π/2. मग इथे π/6 कसं आला. त्यांनी हे गणित काढायचंय म्हणून काढलेलं आहे. त्याच्या हिशोबाने मला हे गणित सोडवायला लागेल बेटा. तुमच्या जे डोक्यात येतं इथे कंपल्सरी π/2 पाहिजे ते योग्य आहे मी नाही म्हणत नाही. का π/2 असेल तर ऑटोमॅटिकली ते प्युअर इंडक्टिव्ह होईल नाही तर प्युअर कॅपॅसिटिव्ह होईल. ठीक आहे. हे जे फाय जर तुझा चेंज झाला म्हणजे π/2 सोडून काही वेगळं आलं तर ते ऍक्च्युली पुढच्या चॅप्टरचं गणित आहे. हे आहे पण ऍक्च्युली कुठल्या चॅप्टरचं बेटा पुढच्या चॅप्टरचं आहे. पण त्यांनी ह्या चॅप्टरमध्ये घेतलं होतं म्हणून मी इथे घेतलंय. कळालंय. खूप जास्त काही फरक नाही. फक्त फायची किंमत π/2 च्या ऐवजी वेगळी आहे. जर इथे फायची किंमत π/2 म्हणजे 90 असते त्याची किंमत किती झाली असते बेटा 0. पण इथे 0 होते का नाही. तुम्ही जर आठवत असेल प्युअर इंडक्टिव्ह मध्ये तुमची पॉवरची किंमत किती आली होती 0. प्युअर कॅपॅसिटी मध्ये पण किती येते पॉवरची किंमत 0. तसंच आपल्या एका गणितामध्ये पण झालेलं आहे. पॉवरची किंमत ऍक्च्युली आपण किती लिहिली बेटा 0. प्युअर इंडक्टिव्हचं का प्युअर इंडक्टिव्हचंच होतं ते. पॉवरची किंमत किती आली 0. पण ह्या गणितात झाली का नाही. का नाही झाली तर फायची किंमत 30 आहे. फायची किंमत वेगळी आहे. कळालं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि गणित लिहून घ्यायचं आहे फटाफट. चलो स्टार्टिंग विथ द आजचं
सेकंड सम. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा गणित, अन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज गिवन बाय स्मॉल आय इज इक्वल टू किती 14.14 साइन ऑफ 314t. 14.14 साइन ऑफ किती 314t. फाईन आरएमएस व्हॅल्यू. आता काय म्हणतोय तो, आरएमएस व्हॅल्यू काढ. मला सांगा आरएमएस व्हॅल्यू म्हणजे तिथे कुठली येईल बेटा आरएमएस व्हॅल्यू, आय आरएमएस येईल. येस और नो. का आय आरएमएस आला, करंटची इक्वेशन आहे म्हणजे ऑटोमॅटिक मला करंट आरएमएस व्हॅल्यू कोणाची असेल बेटा, करंटचीच असेल. पुढे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता हे गणित घेण्यामागचे रिझन फक्त आणि फक्त ह्या कन्सेप्टसाठी मी हे गणित घेतलंय. काय म्हणतोय पुढे, काय काढा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपली साधी फ्रिक्वेन्सी असते बेटा. मुलं इथे कन्फ्युज होतात, चला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी काढायची, तर कुठली नाही, आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच कुठली असते बेटा, साधी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट सांगतो, त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी पण विचारतो. मग अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय असतं, तर अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा विचारलेला असतो. ठीक आहे. हे काय विचारलेलं नाही आपल्याला, पण एक फक्त सांगून ठेवतो अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, ओमेगा. आजच्या गणितासाठी ह्या गणितासाठी हा फंडा इम्पॉर्टंट. ठीक आहे. हा फंडा काय बेटा इम्पॉर्टंट, त्याला स्टार करून ठेवलं. पुढे आता मला याला मी इक्वेशन काय देतो फर्स्ट, मग कम्पेअर इक्वेशन 1 विथ, कम्पेअर इक्वेशन 1 विथ, इक्वेशन 1 ला कम्पेअर केलं कोणासोबत, स्मॉल आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी. मग आय एम किती आला बेटा तुमचा 14.14 काय इथे एम्पियर, आणि ओमेगा पण मला भेटेल, ओमेगाची किंमत 314 रेडियन पर सेकंड, रेडियन पर सेकंड. ओके. मला काय काढायचंय बेटा आता आय आर एम एस. आय आर एम एस साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, आय आर एम एस इज इक्वल टू 0.707 इंटू द आय एम विच इज इक्वल टू 0.707 इंटू आय एम. आय एम ची किंमत 14.14. मग आता इथे पुन्हा आय आर एम एस कॅल्क्युलेशन्स कर, कॅल्क्युलेशन्स कर. किती बेटा 0.707 इंटू 14.14 किती आलं बेटा 9.99, 9.99 नियरली इक्वल टू द किती आलं 10 एम्पियर. ही कशाची किंमत आली, आय आर एम एस. कुणाची किंमत आली, आय आर एम एस. पुढे मला काय काढायचं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय बेटा, फ्रिक्वेन्सी आहे. मग फ्रिक्वेन्सी कशी भेटते, ऍज ओमेगा इज इक्वल टू किती असतो 2 पाय एफ. मग ओमेगा त्याला डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू काय आली फ्रिक्वेन्सी. ओमेगाची किंमत काय भेट दिलेली मला 314 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 2 पाय एक खालच्या ब्रॅकेटमध्ये विच इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेशन्स करा. एका ब्रॅकेटच्या 314 डिवायडेड बाय 2 आणि पाय ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं 49.97, 49.97 नियरली इक्वल टू द किती आलं 50 हर्ट्ज. नियरली इक्वल टू द किती आलं बेटा 50 हर्ट्ज. ही कुठली किंमत झाली, फ्रिक्वेन्सीची. कुठली किंमत झाली बच्चालो, फ्रिक्वेन्सीची. कुठली किंमत झाली, फ्रिक्वेन्सी. गणित कळालंय. ठीक आहे. हे गणित का घेतलं, तर या गणितामध्ये एक टिपिकल कन्सेप्ट होता, तो म्हणजे कुठला होता बेटा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हा आजचं पहिलं गणितामध्ये टिपिकल फंडा कुठला होता बेटा, वेव्हफॉर्म काढायचा होता एकाच ऍक्सिस वरती. एकाच ऍक्सिस वरती काय काढायचं बेटा, वेव्हफॉर्म. तो टिपिकल फंडा होता. ह्या गणितामध्ये टिपिकल फंडा कुठला होता बेटा, अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा. आजचे 3 गणित माझे टिपिकल असतील. 2 गणित झाले, अजून एक गणित बाकी आहे. ठीक आहे. सगळ्यांनी हे गणित व्हिडिओ पॉज करून कॉपी करून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करा आणि गणित सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. ओके. आता मी थर्ड सम स्टार्ट करतोय बेटा आजचं. ठीक आहे. काय म्हणतोय बेटा थर्ड सम ते बघा. इंस्टंटेनियस एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अँड करंट आर गिवन बाय स्मॉल व्ही इज इक्वल टू किती आहे 141.4 साइन ऑफ 314t एका ब्रॅकेट मध्ये टाकून द्या. आणि स्मॉल आय इज इक्वल टू किती आहे 28.28 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 314t आणि प्लस किती आहे बेटा π/3 प्लस किती आहे π/3. आता पुढे इथे विचारतो काय काय ते बघून घेऊ आधी. डिटरमाइन व्होल्ट मीटर रीडिंग आणि ॲमीटर रीडिंग. सगळ्यात मेन व्होल्ट मीटर रीडिंग. आता हा कन्सेप्ट सांगितलाय बेटा. व्होल्ट मीटर रीडिंग म्हणजेच काय असतं बेटा, VRMS. आठवतंय का. त्याच्यानंतर अजून एक ॲमीटर रीडिंग पण सांगितलं होतं. ॲमीटर हे गणित घेतलेले म्हणजे ह्या टाईपचं असं लिखापडी बघितली बेटा आपण. ॲमीटर रीडिंग म्हणजेच काय असतं IRMS. ठीक आहे. व्होल्ट मीटर रीडिंग, ॲमीटर रीडिंग. पुढे
फ्रिक्वेन्सी ऑफ द करंट, फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ झाला, सिंपल लॉजिक. पुढचा एक फंडा, हा एक नवीन फंडा आहे, तो म्हणजे पॉवर फॅक्टर काढायचा आहे. आणि चौथा कन्सेप्ट कुठला आहे बेटा, तुम्हाला पॉवर काढायची, पॉवर कंझ्युम. चौथं अजून एक काय काढायचंय, पॉवर कंझ्युम. ओके, आता VRMS IRMS काढायचा आहे. VRMS साठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठले, 0.707 इंटू VM. आणि इथे काय IRMS साठी 0.707 इंटू द IM. म्हणजे मला VM पाहिजे, IM पाहिजे, आहे का, नाहीये, काढता येते. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या. कंपेअर इक्वेशन 1 विथ, कंपेअर इक्वेशन 1 विथ. इक्वेशन 1 ला कंपेअर केलं कोणासोबत, स्मॉल v इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. मग इथे तुम्हाला VM भेटून गेलं. VM ची किंमत किती आली बेटा, 141.4 का आलं व्होल्ट. ठीक आहे, आणि ओमेगाची पण किंमत भेटते 314 रेडियन पर सेकंड. तसंच कंपेअर इक्वेशन 2 विथ, कंपेअर इक्वेशन 2 विथ, इक्वेशन 2 ला कंपेअर कर कोणासोबत बेटा, पुन्हा स्मॉल I इज इक्वल टू IM साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी प्लस पाय बाय 3. ओके, याच्यामध्ये इथे IM ची किंमत किती आली, 28.28 काय आली एम्पियर. आणि ओमेगाची किंमत किती आली बेटा, ओमेगाची किंमत 314 रेडियन पर सेकंड. आणि पुन्हा इथे मला नवीन किंमत भेटते, ती म्हणजे फायची किंमत किती आली, पाय बाय 3. पायची किंमत 180 असते, 180 भागिले 3 म्हणजे किती आली बेटा, 60 डिग्री. 3618, येस, किती आली बेटा, 60 डिग्री. ठीक आहे, ह्या मला 3 किमती भेटल्या. फाईन. बर, आता मला सगळ्यात पहिले काय करायचं, व्होल्टमीटर रिडिंग, एमीटर रिडिंग. व्होल्टमीटर रिडिंग म्हणजेच काय, माझा VRMS आहे. मग VRMS इज इक्वल टू 0.707 इंटू द VM विच इज इक्वल टू 0.707 इंटू द VM. VM ची किंमत 141.4, 141.4. कॅल्क्युलेशन VRMS, कॅल्क्युलेशन करा. 0.707 इंटू 141.4, 99.96 नियरली इक्वल टू किती आलं बेटा, 100 वोल्ट. नियरली इक्वल टू किती आलं बच्चलो, 100 वोल्ट. VRMS झालं. पुढे काय करायचं आता, IRMS इज इक्वल टू किती आलं, 0.707 इंटू द IM विच इज इक्वल टू 0.707 इंटू IM पुन्हा माझ्याकडे 28.28. कॅल्क्युलेशन्स करा. 0.707 इंटू 28.28, 19.99 नियरली इक्वल टू किती आलं बेटा, 20 एम्पियर. ही कोणाची किंमत आली, IRMS. VRMS भेटला, IRMS भेटला. ठीक आहे, पुढे काय आता, VRMS पण झाला, IRMS पण झाला, VRMS पण झाला, IRMS पण झाला. पुढे काय काढायचे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी ओमेगा इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला 2πf. आता हाच म्हणजे व्होल्टमीटर रिडिंग आणि हाच म्हणजे काय बेटा, एमीटर रिडिंग. हाच म्हणजे काय झालं, व्होल्टमीटर रिडिंग, हाच म्हणजे काय झालं, एमीटर रिडिंग. पुढे काय विचारतोय, फ्रिक्वेन्सी. मग ओमेगा त्याला डिवाइडेड बाय 2π इज इक्वल टू किती आलं, फ्रिक्वेन्सी. ओमेगाची किंमत किती बेटा आपल्याकडे, 314 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय 2π विच इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन्स करा. 314 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय 2π, ब्रॅकेट कम्प्लीट. 49.97 नियरली इक्वल टू किती आलं बेटा, 50 हर्ट्ज. नियरली इक्वल टू द 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी पण भेटली. आता हा कन्सेप्ट ह्या गणितासाठी नवीन आहे, हा कन्सेप्ट ह्या गणितासाठी नवीन आहे. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा, कॉस ऑफ फाय. लक्षात ठेवा, आपण हा पण फॉर्म्युला लिहून दिलेला आहे कुठेतरी. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय, म्हणजेच कॉस ऑफ फायची किंमत किती बेटा, 60. मग कॉस 60 काढा. कॉस 60 किती येतोय, 0.5. म्हणजे पॉवर फॅक्टरची किंमत भेटली. पॉवर फॅक्टर PF आहे बेटा, फक्त P नाही, लक्षात ठेवा. पॉवर फॅक्टरची किंमत किती आली, 0.5. आणि सगळ्यात शेवटी पॉवर, पॉवरचा फॉर्म्युला किती आहे, VRMS इंटू द IRMS इंटू द कॉस ऑफ फाय. ओके, मग VRMS ची किंमत, VRMS किती बेटा, VRMS काढलाय 100 इंटू IRMS ची किंमत 20 इंटू कॉस ऑफ किती बेटा, 60. फायची किंमत 60 आहे, म्हणजेच 100 इंटू 20 इंटू कॉस ऑफ 60 आत्ताच काढलाय 0.5. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला उत्तर भेटेल किती बेटा, 100 त्याला गुणिले 20 त्याला गुणिले 0.5 किती आलं बेटा, 1000 वॅट. किती आलं, 1000 वॅट. कोणाची किंमत आली, पॉवरची. आज मी 3 गणितं घेतले बेटा.
आज मी टोटल किती गणित 3 गणित. पहिल्या गणितामध्ये काय महत्वाचं होतं, वेव्हफॉर्म ऑन द सेम एक्सिस. दुसऱ्या गणितामध्ये अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट नवीन होता. तिसऱ्या गणितामध्ये माझा पॉवर फॅक्टर नवीन कन्सेप्ट होता. तिसऱ्या सम मध्ये काय नवीन होतं बेटा, पॉवर फॅक्टर माझा कन्सेप्ट नवीन होता. ठीक आहे बच्चा लोग. ओके, आता अजून गणित बाकी आहेत. ठीक आहे, 3 एक गणित बाकी आहे. उद्या मी हे 3 गणित घेणार, उद्या आपला हा चॅप्टर संपेल बेटा. उद्या माझा ECI चा फर्स्ट चॅप्टर संपेल. ठीक आहे. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकी उद्या. थँक्यू.